तारखेला त्यांचा कार्यक्रम त्यांचा एक खुलासा आला की तुमची काय प्रतिक्रिया? दोन नगर झालेला असतानाही पुन्हा ईडीनं सरकार दिलं नाही. एकदाच त्यांना बोलवण्यात आलं आणि त्यानंतर त्यांच्याकडून कागदपत्र घेतली आणि एकदम अटॅचमेंटच झाली, असं कधी मी ऐकलेलं नाही. पण नक्की तपशील काय हे रोहित पवार यांनी आपल्याला खुलासा केला असेल. प्रकाश आंबेडकरांनी परत काँग्रेसवरती टीका केलेली आहे. खरगेंनी आजूबाजूचे दलाल सांभाळावेत असं ते म्हटले. काँग्रेसमध्ये सुपारीबाज आहेत आणि येत्या 3 दिवसात मी त्यांची नावं जाहीर करणार असं आंबेडकरांचं म्हणणं आहे. ठीक आहे, तर ते जाहीर करतील. आमचा प्रयत्न आहे की वंचित बहुजन आघाडीला आमच्याबरोबर घ्यावं. राज्यातले वेगळे पक्ष एकत्रितपणाने महाराष्ट्रात लढावेत आणि भारतीय जनता पक्षाचा पराभव करावा हा प्रयत्न आमच्या महाविकास आघाडीचा आहे. त्यात त्यांनी यावं असं आम्ही सर्वजण एकमताने प्रयत्न करतोय. त्यामुळे त्यांनी केलेल्या कोणत्याही भाष्यावर आज भाष्य करणं आवश्यक नाही. आम्हाला अपेक्षा आहे की भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्यासाठी ते आम्हाला साथ देतील. एवढे दबाव टाकण्यासाठी आक्रमक होत आहेत महाविकास आघाडीवर जास्त जागा मिळवण्यासाठी किंवा काय? त्यांची अत्यंत बोल्ड स्टेटमेंट्स गेल्या आठवड्याभर सतत सुरू आहेत. हा प्रश्न त्यांना विचारणं तुम्ही योग्य आहे. तुम्हाला असेसमेंट माझं पक्का आहे, पण आज सांगण्याची आवश्यकता नाही आहे. तुम्हाला त्यांच्याबद्दल काही शंका नाही का उपस्थित होत अशा पद्धती? कारण नाही, मला शंका होत नाही. मला खात्री आहे की ते आमच्या आघाडीत सहभागी होतील. राज ठाकरेंनी टीका केलेली वर्धापन दिन पार पडला, त्याच्यामध्ये ते म्हणणं आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकच आहे, नाटकं सुरू आहेत ही सगळी. आणि राष्ट्रवादी म्हणजे निवडून येणाऱ्यांची मोळी आहे असं राज ठाकरे म्हणतात. त्यांचं काय म्हणणं? राष्ट्रवादी सगळं नाटकं सुरू आहेत असं त्याचं म्हणणं आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे फक्त निवडून येणाऱ्यांची एक मोळी आहे. हे खरं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निवडून येण्याची क्षमता असणारे जास्त मोठ्या संख्येने महाराष्ट्रातले नेते कार्यकर्ते आहेत. आता त्यात दुफळी झाली आहे, 2 पक्ष झालेले आहेत, दोघांची चिन्ह वेगळी झालेली आहेत आणि त्यामुळं हे 2 पक्ष झालेत ही आता वस्तुस्थिती आहे. जागा वाटपाबाबत तुम्ही काय म्हणजे पुढच्या महायुतीच्या जागा वाटपावरती लक्ष ठेवणार, त्याच्यानंतर तुमचं होणार अशा पद्धतीचं काय? नाही, असं काही नाही. महाविकास आघाडीचा जो निर्णय आहे त्यात जागा वाटप आमच्या सर्व घटक पक्षांना कसं झालं आहे याचा अजून निश्चित आकडा निश्चित झालेला नाही. तो पुढच्या 4-5 दिवसात व्हावा अशी अपेक्षा आहे आणि त्यानंतर आम्ही आमचे उमेदवार घोषित करू. आमचे बऱ्याच ठिकाणचे उमेदवार नक्की झालेले आहेत. साधारणपणे किती ठिकाणचे उमेदवार? नावं नाही, किती ठिकाणचे उमेदवार? 5-6 ठिकाणचे तर आमचे झालेलेच आहेत. इथून किती जागा राष्ट्रवादी काँग्रेसने मागितली त्यावर मी आता भाष्य करत नाही. एकदा निर्णय झाल्यावरच तो आकडा तुम्हाला कळावा अशी माझी अपेक्षा आहे. राज ठाकरे जे बोलतायत त्याला एक पुष्टी देणारे थोड्या घटना घडतात. काल सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळेंनी गळाभेट घेतली बारामतीमध्ये एकमेकांच्या आणि या घटनांमुळे सतत कार्यकर्त्यांमध्ये दोन्ही बाजूचा संभ्रम तयार होतो की नेमकं काय संभ्रम होण्याचं कारण नाही. आता एकमेकाचे विरोधी लढतात, एका देवळात भेटल्यावर भेटणं हे सोपस्कार असतातच. त्याच्या पलीकडे त्याला आज महत्त्व देण्याची आवश्यकता नाही आहे. राज ठाकरे असंही म्हणाले की अजूनही दोन्ही पक्षापैकी अजित पवार गट आणि तुमचा पक्ष अजून एकच आहे. राज ठाकरेंनी शिवस्मारकाचा मुद्दा उपस्थित केला. भाजपने दिलेली ती भूलथाप आहे असं राज ठाकरेंचं म्हणणं आहे. अरबी समुद्रातली मागच्या वेळी पाण्याचं पूजन देखील जाऊन करण्यात आलं, पण प्रगती शून्य आहे. कोर्टात केस आहे, काही अडकलेलं आहे. कोर्टातले बाकीचे निर्णय वेळेवर लागू शकतात, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा निर्णय वेळेवर लागू शकत नाही. जरा स्टोरीज बाहेर येतात. काल अजित पवार आणि मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री अमित शहांना भेटायला गेलेले होते
मात्र ज्या चर्चा समोर येतात किंवा जी माहिती येते काय त्यानंतर काय माहिती फार आहे? जागा या दोन्ही अजित पवार गटालाही मिळणार नाहीत आणि शिंदे गटालाही मिळणार नाहीत, त्यांच्या होत्या तितक्याही जागा मिळणार नाहीत अशा चर्चा समोर येतात, अशी माहिती येते की भाजपकडून किती आता नक्की जागा किती मिळत आहेत अशी तुमची माहिती आहे? म्हणजे तुमच्याकडे जास्त माहिती असेल आमच्यापेक्षा, पण राष्ट्रवादीला अजित पवार गटाला 3 ते 4 जागा मिळतील केवळ असं सांगितलं जातंय, शिंदेच्या गटाला 9 ते 10 जागा मिळतील असं सांगितलं जातं आणि भाजप जरा दबावाचं राजकारण करून यांना बाजूला करतंय असं किंवा दबाव टाकतंय त्यांच्यावर जागा कमी घेण्यासाठी. काही त्याच्यावर मला भाष्य यासाठी करायचं नाही की माझ्या भाष्याने कुणाचं महत्त्व वाढू नये, त्यामुळं त्यांचा निर्णय जाहीर झाल्यावरच त्यावर बोललेलं योग्य होईल. रामदास कदम यांच्याविषयी भाजपविषयी नाराजी व्यक्त करतात आणि त्यानंतर लगेचच त्यांच्या मुलाची वर्णी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या पदावरती लागते, अध्यक्ष म्हणून लागते. मला हेच कळत नाही की भारतीय जनता पक्षाची जर महाराष्ट्रात एवढी मोठी ताकद असेल तर कुणी काही विधान केलं की लगेच त्याला सांभाळण्याचं, त्याला गोंजारण्याची भारतीय जनता पक्षासारख्या एवढ्या मोठ्या पक्षाला आणि सत्तेत असणाऱ्यांना एवढी काय आवश्यकता आहे? त्यामुळं मला हे कळत नाही की अशा, आणि त्याचं मेरिट बिरिट बाकी ते तर वेगळेच मुद्दे आहेत, परंतु जर महाराष्ट्रात एवढी लोकप्रियता असेल तर अशा गोष्टी करण्याची आवश्यकता नाही, जे लोकांना रुजेल असं तरी किमान करावं. राज ठाकरे म्हणले की मला दुसऱ्यांची मुलं किंवा लेकरं सांभाळायची नाही, माझीच सांभाळायची आहेत. त्यांचा भाजपकडे इशारा आहे, त्यांनी शिंदे गट, अजित पवार गट यांना सांभाळतायत, दुसऱ्यांची लेकरं सांभाळतायत, असं कडेवर घेणार नाही असं म्हटलंय. तुम्ही कसं पाहतात? तुम्हालाही असं वाटतंय भाजप दुसऱ्यांची मुलं सांभाळते, कडेवर घेते? ही मुलं म्हणण्याची अतिशयोक्ती मी करणार नाही. हे त्यांचे 2 राजकीय मित्र निर्माण केलेले आहेत. त्यांचा जन्म हा दुसरे 2 पक्ष फोडून करण्यात आलेला आहे, हीच महाराष्ट्राला खटकणारी बाब आहे. आणि त्यामुळं 2 पक्ष मोठे फोडले आणि त्यांना आपले मित्र पक्ष मानले, कारण तिसरा नवा मित्र मिळणं अवघड आहे. अशा परिस्थितीत भारतीय जनता पक्ष आहे आणि त्यांनी त्यांचे हे 2 मित्र पक्ष, हे 2 पक्ष फोडून 2 मित्र नवे कमवलेले आहेत. त्याचा फटका भारतीय जनता पक्षाला येणाऱ्या निवडणुकीत बसेल अशी मला खात्री आहे. पुण्यामध्ये पण राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्यातली जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसने लढावी असं आपल्या कार्यकर्त्यांना देखील, म्हणजे तुमच्या कार्यकर्त्यांना देखील वाटत होतं, ते बोलूनही दाखवतात बऱ्यापैकी. असं काही होण्याची शक्यता आहे का, जरी काँग्रेसचा दावा असला तरी? कारण काँग्रेसमध्ये उमेदवारी होणं ज्या असं आहे की निवडून येण्याची क्षमता असणारा उमेदवार असला पाहिजे, याला प्रायोरिटी असली पाहिजे. निवडून येण्याची क्षमता असताना पुण्यातलं गणित हे मध्ये दंगेकर निवडून आले, त्यामुळं लोकसंपर्क असणारा, लोकांची सेवा करणारा असा उमेदवार महाविकास आघाडीकडून उभा राहावा अशी लोकांची अपेक्षा आहे. आता या शहरात काँग्रेस पारंपरिक पद्धतीने पूर्वीपासून काँग्रेसकडे ही जागा आहे, त्यामुळं काँग्रेसनं या जागी लढावं असा आग्रह धरलेला आहे. पण उमेदवार योग्य त्यांनी देण्याच्या संबंधात त्या अंतर्गत चर्चा करतील आणि योग्य उमेदवार मिळेल अशी अपेक्षा आहे. एक शेवटचा विषय, कोल्हेचा, अमोल कोल्हे तुमचे उमेदवार असतील, पण तिकडे उमेदवार मिळत नाही महायुतीला. अगदी नाना पाटेकरांनाही त्यांना बऱ्याच वेळा विचारायची परिस्थिती आली किंवा विचारावं लागलं, शेवटी नाना पाटेकरांनी जाहीरपणे सांगितलं की मी निवडणूक लढवणार नाही. मी असं ऐकलेलं की सेलिब्रिटी उभ्या करून आपण चूक केली असं वाटणाऱ्यांना पुन्हा नाना पाटेकरांकडे जायची इच्छा कशी काय झाली? त्यामुळं अमोल कोल्हे हे अतिशय उजवे उमेदवार आहेत. अमोल कोल्हेंनी ज्या पद्धतीनं लोकसभेत भाषणं केली आणि सगळे बैलगाडा शर्यतीपासून सगळे प्रश्न अतिशय धडाडीने मांडले, त्याला महाराष्ट्रात दुसऱ्या कुठल्याही खासदारापेक्षा अमोल कोल्हेंचं काम अतिशय उजवं आहे आणि म्हणून अमोल कोल्हेंच्या मागे त्या मतदारसंघातली जनता प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. अमोल कोल्हेंचा विजय निश्चित आहे अशी मला खात्री आहे. सर, शाहू महाराजांची उमेदवारी ही महाविकास आघाडीकडून निश्चित आहे का? कारण आता भाजप सुद्धा समर्जित गाडगेंना त्या ठिकाणी तयारी करते. निश्चित आमचे उमेदवार अजून झालेले नाहीत.
छत्रपती शाहू महाराजांना आम्ही विनंती केलेली आहे की त्यांनी या निवडणुकीत उभं राहावं, कारण आमची आघाडी शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन या निवडणुकीत उतरते आणि पूर्वीपासून त्या विचाराचे आम्ही आग्रही लोक आहोत. आणि म्हणून खुद्द पवारसाहेबांनी देखील इच्छा व्यक्त केलेली आहे की त्यांनी या निवडणुकीत भाग घ्यावा. अजून त्यांनी अंतिम त्यांचा निर्णय दिलेला नाही, त्यामुळे ते उभे राहतीलच का हे आज सांगता येणार नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.